नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 13व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीवर जी आपल्या आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलू शकते. तो विषय म्हणजे सकारात्मक विचारांची शक्ती. मित्रांनो, आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणात आपल्या विचारांवर अवलंबून असतं. आपण जसं विचार करतो तसं बोलतो, आपण जसं बोलतो तसं वागतो आणि आपण जसं वागतो तसं आपलं आयुष्य घडतं. म्हणूनच जर आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी विचार बदलले पाहिजेत आणि हेच स्वामी भक्ती आपल्याला शिकवते. विचार इतके महत्त्वाचे का आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कल्पना करा, दोन माणसं आहेत, दोघांच्याही आयुष्यात एकच संकट आलं. पहिला माणूस म्हणतो आता सगळं संपलं, दुसरा माणूस म्हणतो ही वेळ कठीण आहे पण स्वामी आहेत, मार्ग नक्की निघेल. दोघांची परिस्थिती सारखीच आहे पण विचार वेगळे आहेत आणि म्हणून परिणामही वेगळे असतात. नकारात्मक विचार काय करतात? तर नकारात्मक विचार मनाची शक्ती कमी करतात, ते भीती निर्माण करतात, ते आत्मविश्वास कमी करतात, ते आपल्याला अशक्त बनवतात. उदाहरणार्थ, माझ्याने होणार नाही, मी नेहमीच अपयशी ठरते, माझं नशीबच खराब आहे, असे विचार आपल्या मनात अंधार निर्माण करतात. सकारात्मक विचार काय करतात? तर सकारात्मक विचार आशा निर्माण करतात, धैर्य देतात, मार्ग शोधायला शिकवतात. उदाहरणार्थ, ही वेळही निघून जाईल, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी प्रयत्न करत राहीन, हे विचार मनाला ताकद देतात. स्वामी भक्ती आणि सकारात्मकता बघूयात. स्वामी समर्थांचा प्रत्येक संदेश सकारात्मकतेने भरलेला आहे. त्यांच्या वचनातून आपल्याला धैर्य मिळतं. त्यांचं प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात किती मोठी सकारात्मक ऊर्जा आहे हे वाक्य आपल्याला सांगतं. कितीही अडचणी असल्या तरी घाबरायचं नाही. एक सुंदर कथा बघूयात. एक तरुण मुलगी खूप मेहनत करूनही वारंवार अपयशी होत होती. ती खूप निराश झाली. तिला वाटू लागलं माझ्याने काही होणार नाही. एक दिवस तिच्या आजीने तिला सांगितलं, दररोज सकाळी स्वामींचं नाव घे आणि स्वतःला सांग, मी सक्षम आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. तिने तसं करायला सुरुवात केली. हळूहळू तिचे विचार बदलले, आत्मविश्वास वाढला, ती पुन्हा प्रयत्न करू लागली आणि काही महिन्यांनी तिला यश मिळालं. हे यश फक्त मेहनतीचं नव्हतं, ते सकारात्मक विचारांचंही होतं. नकारात्मक विचार का येतात? कारण मन अस्थिर असतं, भीती असते, तुलना असते, अपयशाची आठवण असते. पण मित्रांनो, नकारात्मक विचार येणं चुकीचं नाही, त्यात अडकून राहणं चुकीचं आहे. सकारात्मक विचार कसे वाढवायचे? तर एक म्हणजे दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. सकाळी उठल्यावर म्हणा, आजचा दिवस स्वामींच्या कृपेने सुंदर जाईल. 2 म्हणजे नामस्मरण करा. मनात नकारात्मक विचार आले की लगेच म्हणा, श्री स्वामी समर्थ, हे नाव मनाला स्थिर करतं. 3 म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला सांगा, मी प्रयत्नशील आहे, मी शिकते आहे. 4 म्हणजे तुलना टाळा. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, स्वामी प्रत्येकासाठी वेगळा मार्ग ठरवतात. 5 म्हणजे कृतज्ञता ठेवा. जे आहे त्याबद्दल आभार माना. कृतज्ञता नकारात्मकता कमी करते. सकारात्मक विचार आणि चमत्कार बघूयात. कधी कधी आपण विचार करतो, सकारात्मक विचारांनी काही बदलतं का? तर उत्तर आहे हो, कारण विचार ऊर्जा निर्माण करतात आणि ऊर्जा कृती बदलते. कृती बदलली की परिणाम बदलतात. आज सोशल मीडियामुळे अनेकांना स्वतःबद्दल कमीपणा वाटतो. इतरांचे यश पाहून स्वतःवर शंका येते. पण लक्षात ठेवा, तुमचा प्रवास वेगळा आहे. स्वामी तुमच्यासाठी योग्य वेळ ठरवून ठेवतात. स्वतःवर विश्वास ठेवा. खरा स्वामी भक्त तोच जो संकटातही सकारात्मक राहतो, जो म्हणतो ही वेळ कठीण आहे पण माझा स्वामी मोठा आहे. हीच खरी शक्ती आहे. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी माझ्या मनात सकारात्मक विचार द्या, नकारात्मकतेपासून दूर ठेवा, प्रत्येक परिस्थितीत आशा टिकवण्याची शक्ती द्या. मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार नेहमी आवश्यक नसतात. कधी कधी फक्त विचार बदलले तरी आयुष्य बदलतं. स्वामी भक्ती आपल्याला हाच बदल शिकवते. लक्षात ठेवा, जसे विचार तसं आयुष्य. म्हणून सकारात्मक विचार ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, कारण जिथे सकारात्मकता असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.